श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 5वा. प्रथम स्कंध. रहस्य. प्रथम अध्याय. श्रीमद भागवतातच भागवत कसे सांगावे, कुठे सांगावे, कुणी सांगावे याचे दिग्दर्शन केले आहे. कृते यद ध्यायते विष्णुः त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तद हरिकीर्तनम. तप, योग, याग यांच्या आचरणाने जे प्राप्त होते ते सर्व या कलियुगात हरिकीर्तनाने प्राप्त होते. आणि भागवत हे केवळ हरिकीर्तनच आहे. कलियुगात धर्म लोप पावला आहे. स्वेच्छाचरण हाच जणू धर्म झाला आहे. शिवाय शब्द सामर्थ्य वाढल्यामुळे स्वतःच्या कृत्याचे समर्थन करणेही शक्य झाले आहे. शरीराच्या अंतरंग बहिरंग शुद्धीचे निकष बदलून गेले आहेत. जशास तसे हा जगण्याचा मंत्र झाला आहे. वस्तुतः काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी षडरी पुन्हा अंकित करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, हे विस्मृतीत गेले आहे. त्यामुळे भागवत कथेत रस असूनही ते ज्या पद्धतीने सांगितले जाते त्यामुळे ते रसहीन होत आहे. भागवतातच एके ठिकाणी म्हटले आहे, धनधान्याच्या लोभाने दारोदारी जाऊन कुणीही सांगणे अनुचित आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक अनाचार चालतात. अनेक लोक नास्तिकतेने राहत असल्यामुळे महिमा कमी झाला आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची पार वाट लागलेली आहे. त्याचेच रूपक म्हणून देवर्षी नारदांना एक तरुण स्त्री आणि 2 वृद्ध पुरुष भेटले यांची कथा आली आहे. वृंदावनातील वास्तव्याने ती तरुणी म्हणजे भक्ती पुन्हा तरुण झाली, पण तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र वृद्धच राहिले. अर्थात भक्ती ही चिरतरुण आहे आणि भागवतात हेच प्रतिपाद्य आहे. कलियुगात ज्ञान आणि वैराग्य कुणालाच नको आहे. संन्यास, वैराग्य, कलित वर्ज म्हणून शास्त्रात सांगितले आहे. सत्कर्माचे सूचक ज्ञानयज्ञ आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ वगैरे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. भगवद्गीतेत त्याचे सविस्तर वर्णन आहे. त्यात जपयज्ञही सांगितला आहे. त्यामुळे भागवत कथेच्या श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही पुनरुज्जीवित होतील. जसे दुधात तूप, ऊसात साखर असते आणि झाडात आमूलाग्र रस असतो, पण तो फळाच्या रूपाने प्रगट झाल्याशिवाय चाखता येत नाही. त्याचप्रमाणे वेद, उपनिषदे, गीता याचे सार सर्वस्व भागवतात प्रगट झाले आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य, भक्ती, धर्म, कर्म, सत्कर्म या सर्व जीवनमूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन श्री भागवत श्रवणातून होते. भक्ती रसामृत चाखला, त्याच्या हृदयकमलात या भक्तिदोराने बांधून टाकल्यासारखा भगवंत वास करतो. तसा तो सर्वव्यापीच आहे, पण साक्षी भावाने तो स्वतःचे परमधाम सोडून भक्तांच्या हृदयात राहतो. निगमकल्पतरूचे फळ असा या भागवत शास्त्राचा उल्लेख आहे. ते सर्व शास्त्रांचे सार असल्यामुळेच भक्तीचा महिमा आणि भागवताचाही महिमा अन्योन्यश्रित आहे. भक्तीने भागवत होऊ शकते, तसे भागवत श्रवण केल्यानेही नास्तिकता लयाला जाऊन भक्ती प्रगट होते. प्रथम स्कंधाच्या पहिल्या अध्यायापासून 3ऱ्या अध्यायापर्यंत देवर्षी नारद व भक्तीची भेट, नारद आणि सनतकुमारादींचे संवाद आणि भक्तीच्या दुःखाचे निर्हरण करून भक्ती, ज्ञान, वैराग्याची प्रतिष्ठापना असे विषय आलेले आहेत. कलियुगात ज्ञान, वैराग्य दुष्प्राप्य आणि दुस्सह आहेत, कारण सध्याच्या काळात ज्ञान या शब्दाची व्याख्याच बदलून गेली आहे. सत म्हणजे जो परोक्ष आहे तेच अशी धारणा आहे आणि यासंबंधीचे सांगते त्याला ज्ञान समजल्या जाते. अध्यात्मात यालाच विज्ञान म्हणतात. तो ज्ञानाचा विकार आहे. निर्गुण निराकाराबद्दल समजणे, अनुभवणे हे ज्ञान आहे. उपनिषदात विद्यांच न विद्यांच यस्तद वेदो भयमसह असे म्हटले आहे. विद्या आणि अविद्या हे दोन्हीही मिळून वेद जाणावे, अर्थात ऐहिकापुरताच विज्ञानाचा विचार करावा. निराकार, निर्गुण, निरवयव अशा सच्चिदानंदाला त्याची परिमाणे लावू नयेत, कारण हा आनंद हे सुख साधनाधिष्ठित, करुणाधिष्ठित नाही. वेदात सर्व काही असले तरी त्याचे अधिकारी सांगितले आहेत. कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड असे त्याचे विभाग आहेत. भागवतशास्त्र मात्र त्याच वेदोपनिषदांचे सार सर्वस्व असूनही ते सर्व मानवजातींनाच त्यांच्या ऐहिक कल्याणासाठी आणि पारलौकिक साधनांसाठी सांगितले गेले आहे.